पावसाळ्यानंतर अगदी काही दिवसातच मुंबईतील नाले पुन्हा एकदा कचऱ्यानं तुडुंब भरलेले आहेत. नाले सफाई झाली नाही तर कचरा अधिकाऱ्यांच्या टेबलवर ठेवणार असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून दिला जातोय. या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी. पावसाळ्यानंतर काही दिवसातच मुंबईतील नाले पुन्हा एकदा कचऱ्याने तुडुंब भरल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई असेल, उपनगर असेल किंवा घाटकोपर कामराज नगर येथील नाला असेल, पुन्हा एकदा कचऱ्याचं साम्राज्य या नाल्यांमध्ये पाहायला मिळतं. ऐनवेळी पावसाळ्यामध्ये या नाल्यांमधल्या गाळामुळे मुंबईची तुंबई होते असं कारणंसुद्धा समोर येतात आणि या नालेसफाईवरून भ्रष्टाचार असेल यावरून सुद्धा सत्ताधारी विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळतात. सध्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे. मात्र आता नालेसफाईच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा स्थानिक प्रतिनिधी असतील, इच्छुक उमेदवार असतील यांच्याकडून मुंबई महानगरपालिकेवरती आता नालेसफाईचा इशारा देण्यात आलेला आहे. खरं तर नालेसफाई लवकरात लवकर करावी, अन्यथा अधिकाऱ्यांच्या टेबलवरती हा नाल्यातील कचरा ठेवण्यात येईल असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा म्हणण्यात येत आहे. मात्र एकूणच पावसाळ्यानंतर जर बघितलं तर हा 90 फीट असेल किंवा 60 फीटचा धारावीतला नाला आहे, एकूण शिवाजीनगरचा नाला असेल, असे अनेक जे नाले आहेत, जे मोठमोठे किंवा छोटे नाले आहेत ते कचऱ्याने तुडुंब भरले असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे लवकरात लवकर नालेसफाई करावी अशी मागणी आता जनतेकडून, स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आणि राजकीय नेत्यांकडून होताना पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन राजेश मन्यारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. अस्वच्छ असा खाडीचा जो भाग आहे हा आमचा नाला आहे, हा मुख्य नाला आहे आणि ह्या नाल्यामुळे या ठिकाणी डेंग्यू, मलेरिया, साथीचे रोग या आमच्या आजूबाजूच्या परिसरात पसरलेले आहेत. सर्वसामान्य जनतेने जगायचं कसं, राहायचं कसं, आता मला हा या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आपण करताय काय? या अशा दुर्गंधीच्या वातावरणामध्ये आपण आमच्या सर्वसामान्य झोपडीधारकांना ठेवताय कसं? की येणाऱ्या सोमवारपर्यंत जर हा आमचा मुख्य नाला आपण जर साफ करून घेतला नाहीत तर ह्या नाल्यातला कचरा तुमच्या टेबलवर मी आणून ठेवणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.